गुड मॉर्निंग मित्रांनो। महाराष्ट्राच्या बॉर्डरवरच आहे रामटेक मंदिर। नमस्कार, कसे वाटतात आपले सिरीजचे व्हिडिओ। तर मी तुमचं स्वागत करतो माझ्या मराठी यूट्यूब चॅनल झेड अजय खरवर। आपल्या जी सिरीज चालू आहे प्रयागराजची, त्या सिरीजमधल्या आणखी एक व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये मी येण्याचं कारण असं आहे की आपण अयोध्येला जाणार आहोत, पण प्रयागराजला जी गर्दी बघितली, त्याच्यानंतर काशीला पण एवढी गर्दी होती की आपल्याला मुख्य मंदिराचं तर दर्शन झालं नाही, कळसाचं दर्शन घ्यायला लागलं। त्याच्यामुळे आम्ही अयोध्येला जायचा निर्णय टाळला आणि तो निर्णय एक प्रकारे योग्यच होता, कारण अयोध्येला एवढी गर्दी होती की गाड्याच जवळजवळ ट्रॅफिकमध्ये 15-16 तास थांबले होते। माझा एक जिममधला मित्र होता, तो अयोध्येला गेला होता। तो तिकडची सर्व हकीकत सांगत होता की तुम्ही बरं झालं तिकडे आले नाही। मनामध्ये इच्छा होती प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यावं, की ती इच्छा माझी रामचंद्रांनी पूर्ण केली। हा जो व्हिडिओ आहे आता जो चालू होईल तो हा आहे रामटेक मंदिराचा। तर हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा। या व्हिडिओमध्ये जे मी दाखवले, जी तुम्हाला माहिती दिली आहे ती नीट ऐका। रामटेक मंदिराची ख्याती अशी आहे की प्रभू रामचंद्रांनी वनवासाच्या काळामध्ये काही काळ वास्तव्य केलं होतं, त्याची तर मी तुम्हाला पूर्ण माहिती देईन। या व्हिडिओच्या तुम्ही एंडपर्यंत टिकून राहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, मी हे डायलॉग आताच बोलतोय, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्त आवडला मित्रांमध्ये शेअर करा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, बरेच जण चॅनलवर येतात, व्हिडिओ बघतात आणि तसेच निघून जातात, कृपया काय करा, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक बटन प्रेस करा। का तर तुमचे जेवढे लाईक्स, मला जेवढे सबस्क्रायबर येतील, यूट्यूबचा एक अल्गोरिदम आहे की तुमचे जर जास्त सबस्क्रायबर असतील आणि जर तुमच्या व्हिडिओला जास्त कमेंट्स किंवा लाईक्स आले असतील तर यूट्यूब आपला व्हिडिओ आणखीन प्रमोट करतो जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत। मी एक मराठी यूट्यूबर आहे। आपली मराठी भाषा, मराठी संस्कृती ही पूर्ण जगासमोर आणण्यासाठी माझा छोटा प्रयत्न आहे। या छोट्या प्रयत्नामध्ये तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब किंवा तुमचा एक शेअर आपली मराठी संस्कृती आणि भाषा पुढे नेण्यासाठी मला खूप मदत करेल। तर चला, मी जास्त काय बोलत नाही, एन्जॉय करा व्हिडिओ, एन्जॉय करा त्याच्यावर म्युझिक। आणि हा, कानाला हेडफोन लावा, कारण याच्यामध्ये जे मी म्युझिक ॲड केलं आहे ते म्युझिक ऐकण्यासारखं आहे आणि ते म्युझिक आणि व्हिडिओग्राफी हे एकमेकांना मॅच होण्यासारखं आहे। कॉपीराईट तर येणार 100%। माझे 99.9% जेवढे व्हिडिओ आहेत सगळ्यांना कॉपीराईट येते। मी हे व्हिडिओ टाकतो हे कुठच्याही पैशासाठी करत नाही, हे मी फक्त माझ्यासाठी आणि आपली मराठी भाषा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी, मराठी संस्कृती, आपल्या महाराष्ट्रातली जेवढी प्रेक्षणीय स्थळे ही जगासमोर आणण्यासाठी हा माझा छोटा प्रयत्न आहे। तर चला, मी तुमची रजा घेतो, एन्जॉय करा व्हिडिओ। प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। जय श्रीराम, जय श्रीराम। गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या
पुढच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. आता हा कितवा ब्लॉग असेल मला पण माहिती आहे या सिरीजचा. तर सांगायचं तात्पर्य असं आहे, कारण असे 12 वाजले, आम्ही अजून जबलपूरपर्यंत पण पोचलो नाही आणि इथून नागपूर जवळजवळ 450-500 किलोमीटर आहे. तिथे 12 वाजले, त्याच्यामुळे झोप तर सगळ्यांना झाली होती. तर रस्त्याच्या बाजूलाच आपण हॉटेल घेतलं आणि तिथे वस्ती केली. पण आता 6:30 वाजले. तुम्हाला बघायचं असेल की माझ्या हॉटेलच्या बाजूला तुम्हाला लोकेशन दाखवतो. बघा किती एक नंबर आहे. समोर सूर्य उगवतं आणि बाजूला असं धुकं पडलेलं आहे. हे बघा सूर्य उगवतं ना, आणि बाजूचं बघा धुकं बघा असं पडलं आहे ना. आता हे धुकं आहे का फॉग आहे, पोल्युशन आहे, देवालाच माहिती आहे ना. हा बाजूला जातोय रस्ता, लोक येत आहेत लोक जात आहेत आहे ना. या साईडला बघा पूर्णपणे हे दिसतंय बघा, सूर्यदेव उगवतोय. आजचं प्लॅनिंग असं आहे, आज कमीत कमी 450 ते 500 किलोमीटर अंतर कट करायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे घृष्णेश्वरला. 450 ते 500 म्हणजे इथून अजून नागपूरच तेवढं आहे. नागपूरपासून पुढे ते 450 ते 500 किलोमीटर, जवळजवळ 900 किलोमीटरचं अंतर कट करत आहे. आणि आज आपण घृष्णेश्वरला जायचं आहे. त्याच्यानंतर उद्या अजून नवीन डेस्टिनेशन आहे, ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. माझ्या अवताराकडे जाऊ नका, तर माझे अंघोळ पण नाही झाले अजून, ते पण नाही भेटले. त्याला वाफ निघते एवढी थंडी दिसते. हे आहे आपल्या हॉटेलच्या बाहेरचा भाग आणि हे आहे हॉटेल पंडितजी राजवाडा. सनराईज झाला आत्ताच. अजून आपण मध्य प्रदेशमध्येच आहेत. इथून औरंगाबादला जायचं आपल्याला. औरंगाबादला तरी 500 किलोमीटर, म्हणजे जवळजवळ आपल्याला यावेळेला 900 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणून आपण लवकर निघालो. ही आपली गाडी, हे आपले अल्फा साहेब. एरिया एकदम भारी आहे, एक नंबर सर्व. गरम पाण्याची सोय, एकदाच भट्टी लावली होती. गरम पाणी तर काय अजिबात आलं नाही. गाडी धुवायची वगैरे असेल तर सोय आहे इथे, हे बघा आहे ना. नेचर एकदम रोड टच आहे, पूर्ण रोड टच आहे. इथून आपण जाणार आहे सरळ घृष्णेश्वरला. जवळजवळ 700 ते 800 किलोमीटर अंतर आहे. बघू किती वेळात पार होते. दिवसा झालं दर्शन जर झालं आपलं, तर मग तिथून आज रात्री आपण शिर्डीसाठी निघणार आहोत. वरती खालती हॉटेल आहे आणि वरती रूम स्पेस आहे. कसली हिरवळ आहे ना, एक नंबर. जबरदस्त, पूर्ण तिथपर्यंत हिरवळ आहे. हा तोच पेट्रोल पंप आहे. 2 दिवसापूर्वी इथं रात्री थांबलो होतो लाईनमध्ये. गॅस भेटेल म्हणून. गॅस तर काय भेटला नाही. हा, आणि महाकुंभला जे जाणारे आहेत त्यांच्यासाठी इथे फ्री झोपाची पण सोय केली आहे. हे बघा है ना, निःशुल्क ठहरने की सुविधा उपलब्ध है. महाकुंभसाठी जी लोक जाणार होती नाही, जात आहेत,
रात्रीचा विश्राम करण्यासाठी जागा आहे, सगळं झोपायची वगैरे सगळी सोय बा है ना. हे बघ पूर्ण झोपायची सोय. इथं लिहिलेलं मेन्शन सुद्धा केलेलं आहे, महाकुंभ के यात्रा कर रहे श्रद्धालुओं के लिए निःशुल्क करने की जगह है ना. ज्या वेळेला मी प्रयागराजवरून काशीला जात होतो, काशीला जाताना असे बोर्ड दिसले, म्हणजे हे स्टॉप मी माझ्या उभ्या आयुष्यात तर कधीच बघू शकणार नाही. आता इथून पण जाताना एक बोर्ड दिसेल कन्याकुमारी, तसंच तिकडे काशीला जाताना बोर्ड दिसला होता कलकत्ता. फक्त कलकत्ता 750 किलोमीटर होतं बस. कधी जायला आपल्याला भेटेल देव जाणे, पण बघू नशिबात असेल तर ते पण होईल. तर आता आपण पोचलो आहे महाराष्ट्राच्या बॉर्डरवरच आहे रामटेक मंदिर. रामटेक मंदिरचा इतिहास मी तुम्हाला सांगेन या व्हिडिओच्या एंडपर्यंत टिकून राहा. पण त्याच्या अगोदर तुम्हाला ज्या वेळेला रामटेक मंदिरामध्ये याल तर प्रवेश घेताच तुम्हाला एक दिसेल कुंड. एक कुंड दाखवते बघा, हे बघा कुंड. या आहेत पायऱ्या कुंडात उतरण्यासाठी. बघण्यासारखं एकदम. या इथे कार पार्किंगचा स्टँड आहे. खूप म्हणजे खूप जुनं आहे. हे जे खांब आहेत या खांबांवरूनच समजत असेल की ही वास्तू किती जुनी आहे ती. रामटेक हे मला माहीत नव्हतं. आमचे जे जोडीदार आहेत त्या जोडीदारांनी सांगितलं रामटेक मंदिराला जायचं आहे. ठीक आहे, अयोध्येला नाही जाता आलं आपल्याला, रामटेक रामटेक मंदिर तर बघता येईल. हे बघा किती जुनं बांधकाम आहे बघा, है ना. पूर्ण दगडी आहे आणि हे दगड आहे पूर्ण. हे बघा पूर्ण दगड आहे, दगडी खांब आहे. असं वाटतं पांडवकालीनच आहे सगळे. मला वाटतं पांडवकालीनच असणार आहे. हे बघितलं कुंड. आता आपण जाणार आहोत मुख्य मंदिर बघण्यासाठी. हे मंदिराकडे जाणारी जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्याच्या बाजूची बाजारपेठ. खाण्यापिण्याचे ऑप्शन भरपूर आहे तिकडे. मंदिर आहे डोंगराच्या शिखरावर आहे पूर्ण, पण शेवटच्या टप्प्यापर्यंत गाड्या येतात. हे बघ
गाड्या शेवटपर्यंत येतात, त्याच्यामुळे चढायला किंवा दम लागण्यासारखं काहीच नाही आहे. खाण्यापिण्याचे ऑप्शन इथे भरपूर आहेत. झालं लगेच त्याच्या इन्कमवर आलेत. मदत सासाचा कधी उसाचा बस याचा तुम्हीच प्या. किती अपेक्षेच्या नजरेने बघतात ना. कधी एकदाचा सरबत येतो ना आम्ही पितोय. याला जास्त भूक लागली. किती टेन्शन मध्ये आहे बघा ना चेहऱ्यावर. किती 10 पैकी किती मार्क देणार? 10 पैकी 10. हे कुंडातून वर चढून आलोय ना, दम लागलाय. टेस्ट काय बोलतो आपण? प्युअर म्हणजे ओरिजिनल. हे आमचे यूट्यूबर मालक स्वतः चालक आणि मालक स्वतः ऊसच्या मशीनची मेहनत करायला गेलेत बघा. बॉडी बिल्डर बोलतात त्यांना. आणि त्यांना झाप लागली पिण्यासाठी स्वतःला पाहिजे म्हणून ते स्वतः करायला गेलेत. कन्सेशन नाही, पण त्यांना एक आवड आहे ती गोष्टीची. जिमवाले आहेत ना म्हणून, जिमवाले आहेत म्हणून त्यांना स्वतःची आवड आहे. त्यामुळं ते तिथे गेलेत. आणि त्यांचे पार्टनर आहेत ते पण त्यांची मस्ती करतात बघा, कसे हसतात कसे बघा. एकदम मजेशीर चाललंय एन्जॉय आमचा. आणि आदेब आमचे 2 दिवस बाकी आहेत आणि 2 दिवसामध्ये आम्ही फुल एन्जॉय करणार आहोत. आणि सर्व बाहेर गावातले, सर्व एका गावातले नाही मित्र. मित्र वेगवेगळे म्हणजे एक आहे गव्हाण गावाचा आणि एक आहे बोकुडरा गावचा, एक आहे फागोटे गावचा आणि मी स्वतः खोपटे गावाचा आहे. तरी पण बघा कसं एन्जॉय भावाप्रमाणे करतात. आमचा आता ग्रुप आहे, फिक्स आहे. पुढची ट्रिप आता यांच्याच बरोबर होईल आपली. भाऊ आहे ना. रामटेक मंदिर आहे. या मंदिराच्या आसपासचा सर्वसाधारण परिसर हा असा आहे. समोर बाजारपेठ आहे. बाजारपेठ खाण्यापिण्याचे ऑप्शन भरपूर आहे आणि समोर मंदिर आहे. थोडंसं आपल्याला ट्रॅक करून वरती चालत जायला लागणार आहे. तेव्हा फुल खाण्यापिण्याचे ऑप्शन आहेत तिथे. मॅगी वगैरे जे पाहिजे ते इथे खायला भेटेल. आणि ते बघा समोर दिसते मुख्य मंदिर, रामटेक किल्ला. हा आहे मुख्य रस्ता, इथून चालू होत आहे. मुख्य प्रवेशद्वार. आणि या इथे आपल्याला चपला काढायच्या आहेत आणि इथून मंदिराच्या आतमध्ये आपली एंट्री होईल. आहेत पायऱ्या काय एवढ्या जास्त नाहीत, 30-40 पायऱ्या आहेत. आणि गडावर चढलं तरी इथे खाण्यापिण्याची रेलचेल भरपूर आहे. रामटेकच्या आजूबाजूचा परिसर. हे मुख्य द्वार. सावलीला चान्स नाही आहे, त्याच्यामुळे टोप्या वगैरे सगळं इथं विकायला आहे.
नितीन मित्र भेटले बघ तुझे. अशी जोडी बसले. शेयर भी करो और शेयर भी करें, कमेंट भी कीजिए हमारे भाई की वीडियो पर. वापस आता हूँ. हाँ आता हूँ वापस. पूर्ण किल्ला आहे, पूर्ण किल्ला आहे ना. इथे कशी तटबंदी वगैरे केलेली आहे. मंदिर कम किल्ला जास्त आहे आणि हा किल्लाच आहे. रामटेकचा किल्ला बोलतात त्याला. ऊन भरपूर आहे. जे कुंभ करायला गेले प्रयागला येता येता बरेच जण ह्या किल्ल्याला पण दर्शन देत आले. कारण नागपूरचा जो मेन रोड आहे त्या मेन रोडपासून फक्त 6 ते 7 किलोमीटरच आतमध्ये हा रस्ता. खूप बघण्यासारखं आहे. मेन म्हणजे किल्ल्यांची जी तटबंदी आहे, चिरेबंदी कशी केलेली आहे बा. आहे दरवाजा, गेट नंबर 3. आजूबाजूला गावाल्यांनी दुकानं पण थटलेली आहेत. हे आहे मुख्य प्रांगण. मगाशी बघितले ना. हे मंदिर, काय मंदिर आहे. 1 नंबर मंदिर आहे. फक्त मंदिरात येताना आतमध्ये इथे वानरं वगैरे भरपूर आहेत. त्याच्यामुळे आपल्या वस्तू आपण सांभाळून ठेवा. मंदिर बा 1 नंबर मंदिर आहे. झाला आतमध्ये प्रवेशाच्या जागेवर आपल्याला हनुमानाची मूर्ती दिसेल. प्रवेश मंदिर आहे. लक्ष्मण स्वामी मंदिर. जय श्री राम.
हे आहे मुख्य मंदिर आहे ना, हे आहे ते श्रीरामचंद्रांचं मंदिर, हे आहे विष्णूचं मंदिर. हे आहे प्रभू रामचंद्राचं मंदिर. मंदिराच्या आतमध्ये शिवकालीन सर्व शस्त्र वगैरे ठेवलेली आहेत. प्रॉब्लेम असा आहे, आतमध्ये आपल्याला शूटिंग करून देणार नाहीत. बघितलं ना बांधकाम, इथलं स्ट्रक्चर, याच्यावरून समजते हे बांधकाम किती पुरातन आहे ते. प्रत्येक मंदिरामध्ये शिवकालीन शस्त्र, ढाल, तलवार वगैरे सगळं ठेवलेलं आहे. हे शंकराचं मंदिर. हा इथला 360 व्ह्यू आहे ना. इकडून महामार्ग जातो, नागपूरचा महामार्ग या साईडने जातोय है ना. हे बॅकवॉटर आहे इथलं. हा मंदिराच्या वरतून काढलेला व्ह्यू. हे मुख्य मंदिर. दरवाजा आहे, पूर्ण लाकडाचं काम आहे. हे हत्तीचं शिल्प आहे. थोडं क्लिअर दिसणार नाही. हे बघा विष्णू अवतार वराह मंदिर कसं प्रशस्त आहे रे बा. चप्पल घातलेली नाहीये, दगड खतरनाक तापले. गरमी पण तेवढीच आहे. पण मंदिराच्या आत गेल्यावर एवढं थंड वाटते ना, एक नंबर. मिटक्या मारत खातात बघ असे सगळे. फोटो कर आमचा. खा तू खा खा. चव कशी आहे? एकदम मस्त ना.
पूर्ण सात्विक भोजन. नाही एकच जण खातात गाडी फिरवताला दोन जण झालं ना माझा. दोन तीन चला मित्रांनो, हा रामटेकचा किल्ला किंवा रामटेकचं प्रभू रामचंद्राचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं अभिप्राय नक्की कळवा. मी तुमचा होस्ट अजय खरे, माझ्या मराठी यूट्यूब चॅनल झेड अजय खरे याच्यातून ह्या व्लॉगपुरता तुमची रजा घेतो. परत नवीन विषय, नवीन राईड, नवीन दिवस घेऊन भेटू. तोपर्यंत खुश राहा, आबाद राहा आणि असेच माझे ब्लॉग बघत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का अजून पुढे बॅक टू बॅक कंटेंट येणार आहे. धमाकेदार कंटेंट असतील, त्यांची तुम्हाला डायरेक्ट लिंक मिळावी यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक मराठी यूट्यूबर आहे, आपलं यूट्यूबचं चॅनल ग्रो होण्यासाठी मला तुमचा प्रत्येक एक सबस्क्राईब आणि तुमचा प्रत्येक एक लाईक खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून माझं चॅनल यूट्यूब पुढे प्रमोट करेल, अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे. तर खुश राहा, आबाद राहा आणि असेच माझे ब्लॉग बघत राहा. बाय 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 बाय.